कुडाळ नगरपंचायतीच्या जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी ठरल्याचा आणि त्यामुळे नगरपंचायतचं करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांवर केलाय। येथील भाजपा कार्यालयात नगरसेविका संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदू कॉलनीतल्या 141 गुंठे मोकळी जागा आपल्या ताब्यात ठेवण्यात नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केलाय। मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 1.5 कोटी रुपयांची नळ पाणी पुरवठ्याची टाकी तसंच 36 गुंठे कुळाच्या नावे लागलेली जागा आणि 105 गुंठे मोकळी जागा मूळ मालकाच्या ताब्यात जाणार आहे। त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या लोकहिताच्या विषयात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तातडीनं येत्या 8 दिवसात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका संध्या तेरसे यांनी केली आहे। कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा सौ तेरसे यांनी दिलाय। यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका अक्षता खटावकर, आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, नगरसेवक निलेश परब उपस्थित होते। पाहुयात संध्या तेरसे काय म्हणालेत ते। गेली अनेक वर्ष हा एक विषय कुडाळ नगरपंचायत हिंदू कॉलनी प्रभागातला आम्ही शहराच्या साठी अतिशय महत्त्वाचा असलेला विषय वारंवार नगरपंचायतीकडे सांगत आलो आणि ह्या नगर विषयाची सखोल माहिती देण्याकरता म्हणून आम्ही सगळ्यांनी आजची प्रेस आयोजित केलेली आहे। हा विषय हिंदू कॉलनी प्रभागातला जरी असला तरी तेथे असलेली पाण्याची टाकी जी प्रशासकीय खर्चातून बांधली गेलेली आहे आणि त्याच्यावरती त्यावेळेस साधारणतः 1.5 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि असं असताना तेव्हापासून ही केस कोर्टामध्ये किंवा MRT कडे पण चालू होती। फक्त आपल्या सगळ्यांचं न्यायालयाबद्दल असलेले सन्मान यामुळे जे विषय त्यावेळी घडत होते तेव्हा फक्त आम्ही हा विषय नगरपंचायतच्या सभागृहात मांडलेला होता। प्रेस घेतली नव्हती कारण न्यायालयीन बाब असल्यामुळे प्रेस तिथे घेतल्या गेली नाही। पण आजच्या घडीला असं झालं की तुम्हाला सगळ्यांनाही हा विषय माहिती असेल, 2022 मध्ये हाच विषय जेव्हा आम्हाला समजला म्हणजे कोणी माहिती दिली नाही, पेपरमध्ये एक नोटिफिकेशन आलेलं की सदर जमीन विक्रीसाठी आहे, त्याबद्दल कोणाची हरकत आहे का म्हणून। तर आमच्याच एका हितचिंतकाने आम्हाला सांगितलं, अरे ही कोर्ट केस चालू आहे ना, मग तुम्ही ही विक्रीसाठी कसं गेलं। त्याच्यामुळे नगरपंचायतीत जेव्हा चौकशी केली तेव्हा नगरपंचायत प्रशासनाकडे त्या निकाल आलेला असताना पण नगरपंचायत प्रशासनाने हा निकाल आमच्या सगळ्या 17+2 नगरसेवकांपासून लपवून ठेवला असं आम्ही त्या एका मीटिंग मध्ये मांडलं। मी पत्रव्यवहार केला आणि त्याच्यानंतर सदर एका सर्वसाधारण बैठकीमध्ये हा विषय मांडला गेला आणि तिथे आम्ही सर्वांनीच, विरोधी सत्ताधारी असं काही न म्हणता, कुडाळ शहराच्या विकासासाठी जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्या सर्वांनी एकमताने असा ठराव घेतला की ही जी जागा आहे त्या जागेच्या बाबत परत एकदा कोर्टामध्ये अपील केलं जावं। कारण प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे, आपली 2 गुंठे वैयक्तिक जरी जागा असेल तर आपण त्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जातो, पण इथे नगरपंचायत प्रशासन म्हणून जी भूमिका घ्यायला पाहिजे ती नगरपंचायत प्रशासनाने आणि मुख्याधिकाऱ्यांनी घेतली नाही असा माझा आरोप आहे। त्यावेळेस पण आम्ही हाच आरोप केला होता। तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की नाही, आम्ही आता याच्यावरती पुन्हा अपील दाखल करू। पण अपील दाखल केल्यानंतरही त्या अपिलाचा निकाल लागल्यानंतर आज 2024ला तो निकाल लागला आणि तोही आपल्या विरोधात गेला नगरपंचायतचा। आणि विरोधात जाण्याचं नेहमी असं कारण आहे की तिथे वकिलांनी आपली बाजू मांडली नाही किंवा नगरपंचायतीने त्या वकिलांना तसं फिडिंग दिलेलं नाही। आपण सगळ्यांना माहिती आहे की, आणि मला स्वतःला न्यायदेवतेवर अतिशय विश्वास आजही आहे, काल होता आणि उद्याही राहील। कारण मी स्वतःच न्यायदेवतेचं मीठ खाल्लं असं म्हणायला हरकत नाही, कारण माझे वडील हायकोर्टमध्ये रजिस्ट्रार म्हणून रिटायर झाले होते। त्याच्यामुळे न्यायदेवतेबद्दल नितांत आदर असून आणि विश्वास आहे। त्याच्यामुळे आज जेव्हा कुठलीही परिस्थिती अशी आहे की निकाल लागलेला आहे केसचा 2024 साली, त्याच्यानंतर नगरपंचायतीने कुठलीही पावलं उचललेली नाहीत आणि आजच्या घडीला जी जमीन आहे ती जमीन विक्री पण झालेली आहे। त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे 141 गुंठे असा सातबारा सरपंच कुडाळ असा झालेला होता आणि त्या सातबाऱ्यावरती याच्यावरती 101, तुम्हाला मी पत्रकारांना सगळं देईन, पण तत्कालीन हा सातबारा असा होता 141 गुंठे खुलं रस्ते आणि खुलं क्षेत्र। मग जर कोणीतरी एका व्यक्तीने, ही केस अशी आहे, केसचं कोर्टामध्ये असं नामोल्लेख आहे, महादेव तुकाराम आरेकर
कुडाळ नगरपंचायत विरुद्ध महादेव तुकाराम आरेकर आणि इतर या आरेकरांनी 36 गुंठे जागेसाठी आपला मूळ आपण आहे असं मागणी केली, कोर्टाकडे दावा दाखल केला 2 ठिकाणी ताब्याचा आणि असा हा दावा फक्त 36 गुंठे जागेसाठी असताना आम्ही ती पण जागा नगरपंचायतची किंवा तत्कालीन ग्रामपंचायतच्या ओपन स्पेसमध्ये प्लॉटिंग आहे हिंदू कॉलनीचं, जिथे की माझ्या स्वतःच्या नावावर असलेला प्लॉट आहे, त्याच्यामुळे तो नकाशा ओरिजिनल तो पण माझ्याकडे आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे कागदपत्र जेव्हा मी स्वतः नगरपंचायतला उपलब्ध करून दिले तेव्हा नगरपंचायतीने तरी सुद्धा त्याच्यावर दखल घेतली नाही. हा कुठलाच एव्हिडन्स तिथे दाखवला नाही कोर्टामध्ये. आणि असं असताना 141 गुंठ्यापैकी एकही गुंठा जमीन आजच्या घडीला नगरपंचायतच्या ताब्यात नाही. आज हिंदू कॉलनी या प्रभागात कुडाळ शहर मध्यवर्ती आहे जिल्ह्याच्या, 20 लाख रुपये गुंठा जमिनीचा दर आहे. तसं कॅल्क्युलेशन केलं तर आज त्या जमिनीचा दर किती होऊ शकतो? साधारणतः 38 कोटी 141 गुंठे जमीन, जी त्यातला एकही गुंठा आमच्या नावावर नाही. त्याच्याही शिवाय जी 36 गुंठे गेली म्हणून जे आपण म्हणतोय, कोर्टाने जेव्हा कोर्टाचा निकाल लागतो तेव्हा आपण प्रत्येकाने, प्रशासनाने तर नक्कीच 100% त्याच्यावर अपील केलं पाहिजे. आणि हे सगळं आम्हाला माहिती पडलं कोणाकडनं, प्रशासनाकडनं माहीत पडलं नाही, अशाच त्रयस्थ माणसाकडनं माहीत पडलं की असं असं झालं आहे. मग मी मुख्याधिकाऱ्यांकडे गेले, त्यांनी मला सांगितलं ते आपण सेटलमेंटला घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती पुरावा माझ्याकडे नाही, मी जे बोलते त्याच्यावर मुद्दामून सांगू इच्छिते, कारण मुख्याधिकाऱ्यांशी बोलताना मी काय रेकॉर्डिंग घेऊन जाणार नाही. तर आपल्याला ते 5 गुंठे जागा टाकीची सोडायला तयार आहेत, बाकीची. आणि जर नगरपंचायत क्षेत्रातली कुठलीही जागा विक्रीसाठी काढायची असेल तर त्याला विभाजनाच्या दाखल्यासाठी, जर आपल्याला भूमी अभिलेखकडनं पाहिजे असेल तर विभाजनाच्या दाखल्यासाठी ना हरकत दाखला नगरपंचायतचा लागतो. आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी म्हणा, आम्ही आमच्या ताकदीवर आजपर्यंत तो दाखला दिलेला नव्हता. पण या निकाल झाल्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता तो दाखला दिला गेला आणि त्या प्लॉटचं विभाजन होऊन ते विक्री केलं गेलं. मग ह्याची जबाबदारी नेमकी कुणाची, याबाबत मी मुख्याधिकाऱ्यांनाही पत्र लिहिलंय. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय या भागाचे आमदार निलेश राणे साहेबांची भेट घेतली. निलेश राणे साहेबांना याची सविस्तर माहिती दिली आणि त्याच ठिकाणी निलेश राणे साहेबांनी माझ्या समोर मुख्याधिकाऱ्यांना फोन केला की सदर बाबीची तुम्ही रिवाइज पिटिशन हायकोर्टमध्ये दाखल करा. माननीय आमदार साहेबांना मी विचारलं पण की साहेब, या गोष्टीमध्ये शेवटी जे काय आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचायला पाहिजे, तर माझी प्रेस ह्याच्या बाबतीत घेते. सन्माननीय आमदारांची परमिशन घेऊन, विशेषतः परमिशन घेण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण कुठला तरी कुडाळ शहरातला एखादा विषय मांडतो तेव्हा काय होतं, विरोध करतोय असं दर्शवलं जातं काही लोकांकडनं. तर हा विरोध नसून कुडाळ शहराची जी सन्माननीय आमदारांच्या मनात आहे की कुडाळ मध्ये कुठलीही चुकीची गोष्ट, कुठलाही अन्याय होऊ नये असं जे त्यांचं विजन आहे, स्वतःचे विचार आहेत, ते पण इथे लागू होतात. म्हणून त्यांनी मला ही प्रेस घ्यायला परमिशन दिली आहे. आमच्याही पक्षातल्या नेत्यांशी मी बोलली आहे, कारण चुकीचं घडतंय आणि ह्याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार आहे असं माझं याच्यामध्ये मत आहे. कारण जेव्हा एखादी गोष्ट असते, जेव्हा आम्ही ठराव घेतला आहे 2 वर्षापूर्वी की बाबा याबाबत जे काही होईल त्याचा नगरपंचायतच्या बैठकीमध्ये ठेवा. जर तुम्ही नगराध्यक्ष, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष किंवा सर्व नगरपंचायतीच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली नाही तर ती कुठल्याही प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. माझ्या घराच्या समोर हा विषय असल्यामुळे आणि ती मोजणी करत असताना आम्हाला दिसल्यामुळे आम्ही पुढची नगरपंचायती चौकशी केली. बाकी इतर नगरसेवकांना त्याच्याबद्दल तुम्ही माहितीच दिली नाही तर पोचणार नाही माहिती. म्हणून नगरपंचायत प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाला कोणी अधिकार दिला? आमच्या कुडाळ शहराची जागा, कुडाळ नागरिकांची जागा आणि त्याही पुढे त्या जागेच्या बाबत इतका माझं प्रेम किंवा अट्टाहास का कर, ते जागेमध्ये कुडाळ शहरातली पाणी पुरवठा विभागाची सगळ्यात मोठी म्हणजे 3.5 लक्ष लिटरची पाण्याची टाकी आहे. ही जर टाकी चालू झाली, ती टाकी चालू झाली तर कुडाळ मधल्या ज्या माझ्या सर्व माता भगिनी आहेत त्यांना कधीतरी 3 वाजता पहाटे, कधीतरी 5 वाजता, दुपारी 4 वाजता, दुपारी 2 वाजता अशा कुठल्याही वेगवेगळ्या वेळी पाणी येतं. त्याचप्रमाणे नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाला वेगवेगळ्या वेळा 3 वेळा साधारणतः कमीत कमी पाण्याची टाकी भरावी लागते, ज्या आमच्याकडे 2च चालू आहेत. तर ही जर टाकी चालू झाली तर तो सगळा विजेचा खर्च, सर्व माझ्या माता भगिनी आहेत त्यांचा जो त्रास, अवेळ उठण्याचा किंवा कोणीतरी ऑफिसला जात असेल तिला जो घरात थांबायचा किंवा ह्या ज्या सगळे त्रास आहेत ते वाचावे, त्याच्यासाठी तरी नगरपंचायतीने कोर्टात असं मागणी केली का की बाकी केस चालत राहील, फक्त आम्हाला टाकी सोडवून द्या?
मग हे नगरपंचायत प्रशासनाचं काम नाही आहे का? आणि संबंधित जर ह्या गोष्टी नगरपंचायत प्रशासनाने केल्या नाहीयेत तर त्याला जबाबदार असणाऱ्या सर्व आजच्याच मुख्याधिकाऱ्यांचे नाही तर आतापर्यंत असलेले सगळे मुख्याधिकारी आणि या केसच्या संदर्भात असलेल्या सगळ्यांवर अधिकृत कारवाई व्हावी यासाठी मी सन्माननीय कलेक्टर मॅडमकडे मागणी केलेली आहे पत्राद्वारे. त्याहीशिवाय आमचे आमदार साहेब आहेत, पालकमंत्री साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच हे काम पूर्ण होईल याची मला स्वतःला खात्री आहे. पण तरी सुद्धा ह्या कामासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पण जाण्याची माझी तयारी आहे. कारण ही एकटी हिंदू कॉलनी यांची ओपन स्पेस असं नाहीये, तर पूर्ण कुडाळ शहरातली जर अशी एक, आणि ही माझ्या माहितीत किंवा मला माहीत असलेली एक गोष्ट आहे, अशा ओपन स्पेस कुडाळ शहरामध्ये जितक्या आहेत त्याही आमच्या ताब्यात आहेत का, हे प्रश्नचिन्ह याच्यावर निर्माण होतं. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही वारंवार सांगितलंय की बाबा आमच्या ज्या ओपन स्पेस आहेत तिथे नगरपंचायतीने आपले बोर्ड लावे की नगरपंचायत मालकीची जागा. हे सर्व असताना नगरपंचायत जर करत नाहीये कारवाई तर मग त्याचा जबाबदारी नेमकी कोणाची आहे? याही उपर 19 जून रोजी ह्या बाबतीत आपण नगरपंचायतला भेटलो. माननीय आमदार साहेबांना मी भेटले. त्याच्यानंतर आमदार साहेबांनी लगेच मुख्याधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी कारवाई करतो सांगितलं. कारवाई करतो म्हणजे मग मीच गेले तिथे. गरज मला आहे असं त्या मुख्याधिकाऱ्यांच्या सगळ्या वागण्यावरून मला दिसलं किंवा प्रशासनाच्या, की त्यांनी सांगितलं मग मॅडम कोणतरी वकील सांगा. वकील बघून देणं ही माझी जबाबदारी नाही पहिली गोष्ट. कारण वकील चांगला की वाईट हे कधी नसतं, पण कुठल्याही गोष्टीसाठी योग्य व्यक्ती हे निवडणं गरजेचं असतं. त्याच्यात अभ्यास माझा नाही. तुम्ही सांगा कुठला तरी घेऊ. आजपर्यंत काय झालं हे पण आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे जेव्हा सांगितलं मग तरी सुद्धा मी म्हटलं की अमोल मालवणकर जे नोटरी आहेत आणि हिंदू कॉलनीचे रहिवासी आहेत त्यांना मी बोलवलं तिथे मुख्याधिकाऱ्यांकडे आणि त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी वकील म्हणून नियुक्त केलं. आणि नगरपंचायतीचे जे शिवप्रसाद दुंडगे नगर विकास किंवा या जागेच्या संदर्भात वगैरे कारभार पाहतात त्यांना प्राधिकृत केलं या केससाठी. तरी सुद्धा ते प्राधिकृत केल्यानंतर 19 जून ते आज 8 जुलै पर्यंत नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत किंवा विशेष सभेत हा विषय मुख्याधिकाऱ्यांनी ठेवला नाही. नगराध्यक्ष मॅडमना हे पत्र मी असं दिलंय सांगितलं तेव्हा त्यांना त्याबद्दल माहिती आवडलं. मग नगरपंचायत प्रशासन जर आम्हाला अपडेट देत नाही तर त्यांचा तिथे उपयोग काय नेमका? कारण वेळोवेळी मीटिंगमध्ये आपण लोक पण असतात तेव्हा त्यांनी विचारलं माझा काय नाही रोल, मॅडमनी अध्यक्ष मीटिंग बोलवली असं सांगतात. मग तुमचा रोल जो आहे तोही तुम्ही करत नाही, मग का करत नाही? मग मुख्याधिकाऱ्यांना मला एवढंच सांगायचंय की कुडाळ नगरपंचायतीची प्रॉपर्टी त्याच्याबद्दल समजा कुठला निर्णय घ्यायचा अधिकार मुख्याधिकारी किंवा प्रशासनाला आहे का? आणि तो पूर्णपणे नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत कुठलाही असेल, आम्ही 1 लाखाची परमिशन खर्चाला वगैरे असेल तरी सर्वसाधारण बैठकीत किंवा जी खास बैठक असते त्याच्यात ठेवते. आजही आमची एक विशेष बैठक होती त्याच्यात 4 विषय होते. मग ह्या विषयाचं गांभीर्य मुख्याधिकाऱ्यांना अजूनही नाही. त्यांनी अजूनही फक्त वकील नेमणूक केली. त्याच्यानंतर मी वकिलांना भेटले. नगरपंचायतचा जो आमचा एक कर्मचारी आहे त्याला घेऊन मुंबईला त्या वकिलांकडे जे आधीचे वकील होते त्यांच्याकडे पाठवलं. 2 वर्ष होऊन सुद्धा यांच्याकडे अजून कागदपत्र यांनी परत आणलेले नव्हते. ते नवीन वकिलाला ते पूर्ण ब्रीफ करायसाठी द्यावं लागतं. त्याच्यातही बरेच अजून त्या वकिलांना काही गोष्टी सापडल्या आहेत. त्यानुसार केस लढवली जाईल. वकिलांनी 3 तारखेला, आज 8 तारीख आहे, 3 तारखेला नगरपंचायतला पत्र दिलं मुख्याधिकाऱ्यांना की आपण मला या केससाठी नेमणूक केलेली आहे. तरी या केसमध्ये काही अशा गोष्टी आहेत त्याला आपल्याला सिनियर काउन्सिलरची आवश्यकता आहे. तर सिनियर काउन्सिलर सोबत ही केस लढवण्यासाठी नगरपंचायतचा अधिकृत ठराव करून तुम्ही मला द्या. तरी आज बैठक असताना सुद्धा त्यांनी तो ठराव घेतला नाही. म्हणजे इतकं सगळं होऊन माननीय आमदारांनी सांगून सुद्धा जर मुख्याधिकारी असंच करत आहेत तर नेमकी नगरपंचायत आम्ही काय म्हणून तिथे बसलो आहोत? कारण नगरपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोणी असो तो 3-3 वर्षांनी बदलत असतो. पण आम्ही सगळेजण नगरपंचायत मधलेच रहिवासी आहोत आणि ह्या शहराच्या विकासासाठी म्हणून आम्ही सगळेजण आहोत. आम्ही आजपर्यंत विरोधात असलो तरी सुद्धा आणि सत्तेत असलो तरी सुद्धा विरोधाला विरोध कधीही केलेला नाहीये. त्याच्यामुळे कुडाळ नगरपंचायतचा जर विषय असेल तर आम्ही याच्याही पुढे माझ्या सर्व नगरसेवकांसोबत आम्ही अगदी पुढेपर्यंत जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांची पण भेट याच्या संदर्भात घेऊ. आणि कुडाळसाठीचा जो प्रश्न आहे महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे
तो तरी पहिल्यांदा सोडून बाकीची जमीन, मी मुख्याधिकाऱ्यांना विचारलं, साहेब 141 गुंठे जमीनपैकी 36 गेली म्हणता ना तुम्ही, त्यांच्या बाजून निकाल लागला, तर उर्वरित काय? तर त्यांनी मला उत्तर, हे असं आहे का, मला माहित नाही, इतकं साधं त्यांनी मला उत्तर दिलं. आणि तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीच्या डोक्यात तिडीक जाणं, अगदी काय म्हणतात ते, मला तेव्हा अनुभव आला. पण काय, आपण आपल्यावर कंट्रोल करतो, पण जर कागदोपत्री इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तर प्रशासनासारख्या ज्याच्याकडे पॉवर आहेत त्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष करावं. ही आमच्या कुडाळसाठी खूपच दुःखदायक, खेददायक अशी नाईलाज असणारी घटना आहे. म्हणून त्याच्यावर पुन्हा एकदा आपण आम्ही सगळेजण वकिलांच्या माध्यमातनं, कारण सर्वसामान्य माणूस येऊ शकत नाही, त्यांना मी आधी 2022 मध्ये पण एक माझ्या लेटर हेड पत्र दिलेलं आहे की या केसच्या संदर्भामध्ये विषय त्याच्यात घातलेला होता. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सुधारित नळ पाणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत काळात बांधण्यात आलेल्या टाकी विषय सुरू असलेल्या केसबाबत. तारीख आहे 27/10/2022. याच्यावर नगरपंचायतची पोच पण माझ्याकडे आहे. त्याच्यात काही मुद्दे मी मांडलेले. मी स्वतः वकिलीचं शिक्षण घेतलेलं नाही, पण सर्वसामान्य सुशिक्षित माणूस म्हणून आपल्याला काही समाजातल्या ज्या घटना माहिती असतात त्याच्या हिशोबाने मी काही मुद्दे त्यांना सांगितले होते. हिंदू कॉलनीचं जे रेखांकन झालं त्याचं सगळं रेकॉर्ड मी तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मागून घेतलं. त्याचा नकाशा पण आहे. आणि जर तो नकाशा जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मंजूर रेखांकन असेल आणि त्याच्यात जर जागा हे असेल, खुलं क्षेत्र सोडलेलं असेल, तर ते अधिकृतच मानलं गेलं पाहिजे. जिल्हाधिकारीच्या वरती सांगणारं कोण नाही असं माझ्या म्हणजे ज्ञानानुसार मला वाटतं. कारण रेखांकनाचे अधिकार त्यांनाच आहेत. त्याच्यामुळे आम्ही ते मागून घ्या अधिकृत तुम्ही. मी पण अधिकृत माझ्या पत्रावर सही स्वीकारणे, पावती सहितच सगळे डॉक्युमेंट, अगदी आदेश जो असतो त्यांचा, तो आदेश पण याच्यामध्ये आहे. आणि हा नकाशा आहे इथे याला जोडलेला, जो की त्या दिवशी मी आपण फक्त खुल्या क्षेत्राचा म्हणून काढलाय. हा इथे खुल्या क्षेत्राचा नकाशा आहे, मोठा नकाशा पण आहे, तुम्ही दाखवते तुम्हाला. एवढं खुलं क्षेत्र जर आपण ॲरोने दाखवलेलं असेल, तर दुसरा नकाशा असणार त्या पिशवी. तुम्ही कधी सबमिट केला का तुमच्या कोर्टाच्या केसच्या याच्यामध्ये? याच्यावरती त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. मग याच्यामध्ये मला समजत होतं म्हणून मी काही मुद्दे मांडले. ठीक आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल आस्था नाहीच आहे, तर म्हणून मी मुद्दे मांडले. पाणी पुरवठा योजनेवेळी सादर केलेली शासकीय दस्तावेज आहेत ते तुम्ही मागून घ्या. वेळोवेळी निकालाची माहिती मागून घ्या. जर 141 क्षेत्रापैकी 36 जमिनीवर कूळ लागले असेल तर उर्वरित जागा सरपंच किंवा नगरपंचायत कुडाळ यांच्यातून जवळ मूळ मालकांच्या नावे झाली त्याच्यासाठी अपील करावं. ही मागणी करून सुद्धा किंवा हिंदू कॉलनीतील प्लॉट धारकांना किंवा लगतच्या जमीन मालकांना जबाबासाठी बोलवण्यात यावे. ह्या सगळ्या त्यांना जवळजवळ 10 गोष्टी मी लिहून दिल्या, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला बोलवलं नाही. त्याचप्रमाणे तिथे झालंय काय की प्राधिकरण, जीवन प्राधिकरण तेव्हा होतं, त्यांनी त्यांच्या माध्यमातून ते 5 कोटीची आमची हे होती नळपाणी योजना. त्या 5 कोटीच्या नळपाणी योजनेमध्ये ती एक टाकी आहे, बाकीचे इतर ठिकाणच्या गोष्टी आहेत. तेव्हा आम्ही जीवन प्राधिकरणाला पण विचारलं की सदर टाकीच्या बाबतीत आम्हाला माहिती द्या, तर ती पण माहिती इथे दिलेली आहे. ते पण पत्र माझ्याकडे आहे इथे. त्याच्यात त्यांनी नमूद केलं आहे, सदर टाकी ही सर्वे नंबर 48 हिस्सा नंबर 5 या ग्रामपंचायत आरक्षित भूखंडामध्ये बांधण्यात आलेली आहे असं ह्या याच्यामध्ये नोंद आहे. पण काम चालू असताना काळामध्ये संबंधित मालकाने इथे दावा दाखल केलेला आहे. 80% काम पूर्ण झाले आहे. आता फक्त त्याच्यात पाईप जोडणं एवढीच बाकी राहिलेलं आहे. मग हे कागदपत्र नगरपंचायतीने का मागवले नाही? माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर कागद मिळतात, नगरपंचायतीकडे का नाहीत? नगरपंचायतीने एवढा दुर्लक्ष या एवढ्या मोठ्या जागेसाठी, जागा लांबची गोष्ट राहिली, जे रस्ते आणि खुलं क्षेत्र आहे. रस्ते तर आम्ही आता रस्त्यावर काम करतो, मग तुम्ही कुठल्या आधारे तुम्ही देतात 7/12 की जे एखादा शासकीय निधी खर्च करायचा असतो तो निधी जर तुमच्या मालकीची जागा असेल त्याच्यावर खर्च केला जातो. हिंदू कॉलनीच्या रस्त्यावर कोट्यावधी रुपये आम्ही खर्च केलेत, मग ते कसे गेलेत? आमच्या मालकीचे नाही तर.
ह्या सगळ्या गोष्टी जर नगरपंचायत प्रशासन जाणून बुजून करत असेल तर ह्यामध्ये सगळ्यांवर कारवाई होणं आम्हाला अपेक्षित आहे. मी मान्य कलेक्टर महोदयांना पण पत्र दिलेलं आहे. हे पत्र याची प्रत आपल्या सगळ्यांना देईल. याच्यामध्ये त्यांना या सर्वांवर कारवाईची मागणी केलेली आहे, जेणेकरून इतर भागांमध्ये, कारण जो येणारा अधिकारी म्हणजे आमच्या या येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर्तनावरून लक्षात येतं की तुम्ही 3 वर्षासाठी आपण इथे ह्या कुडाळचा किंवा त्या गावाचा आपल्याला काही देणं घेणं नाही, या आविर्भावात जे ते काम करत असेल तर म्हणूनच प्रशासनाने आम्ही 17 जे नगरसेवक सगळे आहोत त्यांना फक्त त्याचसाठी या संस्थेचे आम्ही विश्वस्त म्हणून आहेत. नगरपंचायतचे मुख्याधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल तर त्यांनी याबाबत सर्व कारवाई करताना आपल्या या गावाचं भलं कसं होईल याचसाठी सगळ्या जणांनी काम करावं, या हेतूने हा सगळा पत्रप्रपंच आहे किंवा ही पत्रकार परिषद आहे. आणि त्याशिवाय जर काही आपले प्रश्न असतील तर आपण आपल्याला विचार. मुख्याधिकारी दबावाखाली म्हणण्यापेक्षा मनमानीचा कारभार करतात असं माझं मत आहे. कारण दबाव आणणारं कोणीच नाही, सगळीकडे आमची सत्ता आहे सध्या. आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्याच्यामुळे दबावाला कोणाच्या त्यांनी ऐकावं असं मला तरी चित्र दिसत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, फायदा कोणाला होणार म्हणजे आत्ताच जसं मला विचारलं, त्या ज्या आरेकर म्हणून त्यांनी केस ज्यांनी घातली आहेत, महादेव तुकाराम आरेकर, त्यांच्या महादेव तुकाराम आरेकर त्यांच्या मिसेस या नायब तहसीलदार म्हणून तहसीलदार कार्यालयातनं रिटायर झाल्यात. त्याच्यामुळे हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक फायदा आहे. कारण आपण जेव्हा कुठलाही कुळ कायदा लागलेला आहे तेव्हा जर 18 वर्षाच्या पेक्षा वर वय असेल तेव्हाच तो माणूस कुळ लागेल, हे माझ्या ज्ञानाप्रमाणे. कारण जो सज्ञान असतो तोच व्यक्ती कुळ लागणार आहे. मग जर तेव्हा त्या व्यक्तीचं जे आरेकर आहेत त्या व्यक्तीचं तेव्हाचं वय तरी पाहावं, 7-8 वर्षाचं असेल, 10 वर्षाचं असेल. मग ते कुळ कसे लागले? ते नाही लागले, त्यांचे वडील लागायला पाहिजे होते समजा, असलेच असते तर. आणि आजची त्यांची जी जागा आहे ती पण कुळामधलीच ते राहतात. मग हे सगळं कुळ कसं? आणि तेव्हा तत्कालीन जेव्हा केस चालू होती तेव्हा आमच्या सरपंच त्या काळच्या त्यांनी पण विचारल्यावरती सांगितलं हे कुळ आहेत. हे अधिकार आहेत का सरपंचाला, लोकप्रतिनिधीला कोण कुळ आहे आणि कोण नाही ठरवायचंय? म्हणजे याच्यावरून सगळ्यांना समजतं कोणाचा फायदा कोणाचा नाही आहे. नगरपंचायत प्रशासनाने आम्ही खूप फोर्स केल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने यांना कोणाला आपले दुय्यम निबंधक ज्यांच्याकडे रजिस्ट्री केली जाते त्यांना पत्र पाठवा म्हणलं. ऍक्च्युअल त्यांच्या नियमात ते बसतं की नाही माहित नाही, की कुठली बाबा ही जागा खरेदी करत असाल तर ती खरेदी खत होऊ दे नका, असं त्यांच्याकडे काही होत नाही. कारण आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्या. तरी सुद्धा नगरपंचायतनी पत्र पाठवलं काय की बाबा या जागेत असेल तर ती या जागेबाबत असेल तर ती जागा त्याचं रजिस्ट्रेशन होऊ नये म्हणून. पण तरी सुद्धा ते रजिस्ट्रेशन झालं आणि त्याचं रजिस्ट्रेशन झालं हे आम्हाला नगरपंचायतीकडनंच कळलं. आणि ते कुडामधल्याच काही लोकांनी घेतलेली आहे ती जागा. ते अधिकृत फक्त खरेदी खत माझ्याकडे नाही म्हणून मी फक्त नाव घेऊ शकत नाही. पण माझा प्रश्न असा आहे की आम्ही ही केस खूप वर्षापासून चालू आहे. 2012ला मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले. त्याच्यानंतर तेव्हा आमचे सहकारी होते, त्यांनी सांगितलं की मॅडम हा तुम्ही विषय मांडा आपल्या, म्हणजे हा असा असेल. तोपर्यंत आम्हाला हा विषय माहिती नव्हता, म्हणजे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तेव्हा मी तिथे राहत नव्हते तर माहिती नव्हता. तर तेव्हा मी माहिती घेतली वगैरे आणि कोर्टाचा थोडासा मला बॅकग्राऊंड असल्यामुळे असं की ठीक आहे हे दिसतंय कागदोपत्रांवर ना सगळं, मग कागदोपत्र दिसतंय तर ते आपल्या बाजूने व्हायला पाहिजे. आपल्या बाजूने पेक्षा वैयक्तिक लाभापेक्षा सर्व कुडाळ शहराचा लाभ तिथे दिसत होता मला आणि त्याचा तोटा होतोय हे दिसत असल्यामुळे अन्यायाच्या विरुद्ध आपण आवाज उठवावा हे साधं सोपं गणित होतं त्याच्या मागे, म्हणून तो आवाज उठवला. आणि कोर्ट केस याच्यामुळे फक्त आजपर्यंत ह्या विषयात प्रेस घेतली नाही. आणि वारंवार नगरपंचायतला 2018 पासूनचा पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. पण काय असतं, जसं मला विश्वास होता तो आता माझा चुकीचा झाला हे मी पूर्णपणे मान्य केलं नाही. ह्याच्यापुढे मी कोणावर विश्वास ठेवणार नाही हे पण नक्कीच झालं. कारण नगरपंचायत प्रशासन आहे आणि ते प्रशासन आपल्या मालकीची जागा अशी जाऊ देणार नाही असं मला वाटलं. तो माझा विश्वास होता. का? कारण प्रशासकीय जागा आहे ना ती, 7-12 तू कोणतंही घालवणार नाही आपल्या मालकीची जागा. सर्वसामान्य माणूस तरी हतबल होईल माझ्याकडे पैसे नाही काय म्हणून, पण प्रशासनाचं तरी असं नाही. 1.5 कोटी सर्वसामान्य नागरिकांचे पैसे खर्च करून बांधलेली टाकी प्रशासन घालवणार नाही असं वाटलं. म्हणून
ठीक आहे, एकदा कोर्टात गेल्यानंतर ते चालू राहतं. तरी पण मी वारंवार त्याचा पाठपुरावा केला, तुम्ही वकिलाला भेटले का नाही, हे काय, किंवा आणखी नवीन कोणाकडनं माहिती घ्या. आमचे माजी मुख्याधिकारी नातू किंवा त्याच्या प्रत्येक मुख्याधिकाऱ्यासोबत याबाबत बोललेला आहे. मग शेवटी काय, हा कायद्याचा विषय असल्यामुळे तो कोर्टात सॉल्व्ह होणार. त्याच्यामुळे तो तिथे सॉल्व्ह झाला किंवा नाही झाला तरी आपण पुढे जाणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटलं. म्हणून मी त्याच्यात अजूनही त्याचा पाठपुरावा करत आहे आणि जोपर्यंत ही केस होत नाही तोपर्यंत करत राहील.